नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत, आज जो झालेला काही पोलीस भरतीचा पेपर होता वाहन चालकचा मुंबई विभागातला, त्या पेपरमध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचं गणित आणि बुद्धिमत्ताचं आलेले जे काही प्रश्न होते या प्रश्नांचं सविस्तरपणे उत्तरांची आपण आन्सर की काढणार आहोत। आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच तुम्हाला आज प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा होता या सर्व प्रश्नांचं काय करणार आपण आज डिस्क्रिप्शन सुद्धा पाहणार आहोत। चला मग आपल्याकडे वेळ न घेता आपण हा प्रश्न काय करू तर कोणते प्रश्न आले आणि त्यांचे आन्सर काय असायला पाहिजेत हे चेक करून घेऊ। हा बघा, पहिला जो काही प्रश्न तुम्हाला आलेला होता हे अशा पद्धतीने दिला आहे, तर याचं तोंड बघा इकडे केले आणि सेकंड आकृतीमध्ये खाली केले, म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, पाण्यातले प्रतिबिंब असायला पाहिजे। म्हणजे ही जर आकृती जर पाहिली तुम्ही तर याचा असा वरती तोंड व्हायला पाहिजे, तर वरती तोंड असणाऱ्या ज्या आकृत्या आहेत ही त्याचं उत्तर होतं। म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हा जो काही आहे त्याचं पर्यायी उत्तर काय होतं, ऑप्शन क्रमांक डी, म्हणजे एकचा आन्सर होतं डी। पुढचा प्रश्न बघूया आपण। बघा पुढचा प्रश्न जो काही दिसतो तुम्हाला त्यामध्ये एक चौकोन दिलेला आहे आणि चौकोनामध्ये तुम्हाला काय केले बघा, संख्या दिलेल्या आहेत। तर एक लक्षात घ्या, हे जी काही 7 आणि ही संख्या आहे त्यांचे रिलेशन आहे, 3 आणि 81चं रिलेशन आहे, 2 आणि 16चं रिलेशन आहे। म्हणजे इथं काय केले बघा, प्रत्येक संख्येचे चौथे घात दिलेले आहेत, म्हणून कोणत्या संख्येचा चौथा घात हा 625 असेल तर याचा अर्थ 5 या संख्येचा चौथा घात जर तुम्ही केला तर तो किती यायला पाहिजे, 625 यायला पाहिजे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जो काही बी होता ते त्यातलं पर्यायी उत्तर कसं होतं, बरोबर होतं, कारण त्याचा चौथा घात काय येतो, 625 असा येतो। म्हणजे उत्तर घ्या त्याचं बी, ऑप्शन क्रमांक बी। पुढचा प्रश्न घेऊया। सिंपल बेरीज आणि वजाबाकी करायची होती, तुम्ही सोडू शकतात। या बेरीज वजाबाकीला जर तुम्ही सोडलं तर त्याचं उत्तर येणार आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 95.62। तर ऑप्शन क्रमांक 2 घ्यायचे तुम्हाला, 95.62, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 6व्या नंबरचा प्रश्न दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बेरीज आणि वजाबाकीचा आहे। तुम्हाला याची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे, त्याचं उत्तर घ्यायचं आहे 87.111, ऑप्शन क्रमांक डी त्यातलं बरोबर आहे। सरळ सरळ बेरीज करा, हे सगळे जे काही चिन्ह दिसतात तुम्हाला या सगळ्या चिन्हांची काय होईल तर वजाबाकी नाही होणार, तर त्यांची काय करावी लागेल, तुम्हाला बेरीज करावी लागेल, ठीक आहे। मग बेरीज केल्याच्या नंतर हे जे काही दिलेले आहेत म्हणजे 90 मधून 9 मायनस होतील आणि त्यानंतर वरच्या संख्यासुद्धा तुम्हाला काय करायच्या त्यामधून मायनस करायचे आहेत, हे लक्षात घ्या। म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे तर याचं उत्तर येईल 87.111। पुढचा प्रश्न बघूया बघा, प्रश्न क्रमांक जो काही दिलेला आहे त्यातला गणिताचा प्रश्न आपण पाहणार, गणित आणि बुद्धिमत्ताचे दोन्ही पण प्रश्न आपण पाहत आहोत, ठीक आहे। 10 नंबरचा प्रश्न होता। 10 नंबरच्या या प्रश्नामध्ये GIVE ला VIGEEG असं लिहिलेलं आहे, तर डिस्कला काय लिहावं लागेल बघा। इथं पहिलं अक्षर यांनी काय केलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की इथलं पहिलं अक्षर जी हे पहिलं अक्षर त्यांनी शेवटला नेलं आहे, ठीक आहे। म्हणजे आपल्याला पहिलं अक्षर डी शेवटला घेऊन जावं लागेल, तर डी जर शेवटला नेलं तर शेवटला डी दिसणारे पर्याय जे आहेत ते फक्त KISD आणि SIKD असे दोनच पर्याय आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे पहिलं अक्षर शेवटला वापरावं लागेल। त्यानंतर बघा सेकंड नंबरचं अक्षर सेकंडलाच वापरायचं होतं, आपण तिथे दोन्हीमध्ये पण ते सेम आहे, मात्र व्ही नंबरचं जे काही अक्षर आहे इकडे बघा तुम्ही व्ही पाहू शकता, इकडचा व्ही 1 नंबरला आलेला आहे, म्हणजे एस आपल्याला 1 नंबरला आणायचा होता। म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे काही दिसतो SIKD अशा पद्धतीने तो ऑप्शन त्यातलं बरोबर उत्तर पाहायला मिळेल, ठीक आहे। त्यानंतर बघा सगळे जे काही त्रिकोण चौकोन तुम्हाला दिलेले आहेत, प्रत्येकामध्ये चौकोन आहे, इथे चौकोन आहे, इथे चौकोन आहे, इथे पण चौकोन आहे, मात्र इथे चौकोन दिसत नाही, सगळे षटकोन आणि पंचकोन दिसतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक बी त्यातलं काय असायला पाहिजे, विसंगत घटक असायला पाहिजे। म्हणजे उत्तर घ्या त्यातलं विसंगत घटक जर विचारला आपल्याला तर ऑप्शन क्रमांक बी त्याचं पर्यायी उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, त्यांनी जर सांगितले मांजराला उंदीर मांजर जसे उंदीर तर तसे सिंह जसे हरिण असं आपल्याला करावं लागेल, कारण मांजराचं भक्ष्य कोण आहे तर उंदीर आहे, तर सिंहाचं भक्ष्य हरिण असायला पाहिजे, तर उत्तर काय असायला पाहिजे, हरिण। त्यानंतर पुढचा प्रश्न काय आले बघा, जसे 15% दराने किती वर्षात 3000 रुपयाच्या रकमेचे सरळ व्याज 1800 रुपये असं होईल, तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल बघा, हे असं मांडून सोडावं लागेल। 3000 गुणिला 15 भागाकारामध्ये 100 गुणिला टी बरोबर इकडे घ्यावं लागेल 1800, ठीक आहे। इथे जर सॉल्व केला तर 2 2 शून्य कट होतील, म्हणजे 15 त्रिक 45 असा एक 0 जाईल, 0 0 कट होईल आणि 45ने जर त्याला तुम्ही भाग दिला तर त्याचं उत्तर यायला पाहिजे बघा, ऑप्शन क्रमांक डी 4 वर्ष एवढं काय असायला पाहिजे, वर्षामध्ये ते व्याज तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 20 नंबरचा, 27 गुणिला 12 अधिक 27 21 भागिला 7 वजा
327 अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर यांना तुम्हाला सॉल्व करावं लागेल. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर त्याचं उत्तर यायला पाहिजे बघा 0. ऑप्शन क्रमांक बी त्यातलं पर्यायी उत्तर कसं आहे 0 उत्तर पाहायला तुम्हाला मिळेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा संख्यामाला दिलेली आहे. लक्षात घ्या, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही पूर्ण संख्यामालावर आत्तापर्यंत आलेले जे काही प्रश्न आहेत, प्रत्येक जिल्ह्याला आलेले जे काही प्रश्न आहेत हे पाहू शकता. आपण प्रत्येक जिल्ह्याला आलेले सर्व प्रश्न, संख्यामालावर आलेले सर्व प्रश्न घेतलेत. त्यातल्या संख्यामाला ह्या रिपीट झालेल्या आहेत. ही सुद्धा त्यातलेच प्रकारची एक संख्यामाला आहे. 8, 27, 64, 125 असं दिलेलं आहे. तर ह्या सर्व संख्या ह्या घनसंख्या आहेत. क्रमाने येणारे घन वापरले. 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन. आता वापरायचा आहे आपल्याला 6चा घन, तो आहे 216. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे 216. पुढचा प्रश्न, अ आणि ब 1775 किलोमीटर हे अंतर आहे. तर अंतर कापायला ट्रेनला 22.30 मिनिट लागतात. तर ट्रेनचा ताशी वेग किती? तुम्हाला इथे सिंपल काय करायचं होतं का, 1755ला 22.5 ने भाग द्यायचा होता. म्हणजे तुमचा वेग आला असता तर तो वेग होता 78 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए घ्या, 78 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने तो वेग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 140चे किती टक्के म्हणजे 56 होतील? तर उत्तर घ्या त्याचं 40% जर काढले आपण 140चे तर ते 56 होतील. त्यानंतर सिंपल तुम्हाला काय करायचं होतं बघा, भागाकार करायचा होता. इथे करताना 81 छेदामध्ये 36 भागिलेचं चिन्ह गुणिले करा. 6 वरती जातील आणि 9 खाली येतील. म्हणजे 9 9 81 आणि 6 6 36 म्हणजे 9 छेदामध्ये 6. ऑप्शन क्रमांक 2 दिसतो तुम्हाला, ते बरोबर उत्तर आहे त्याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला डायग्राम तयार करायची आहे. कुठून तो कोणत्या मार्गे गेला आहे काय सगळं काही लिहायचं आहे. तर त्याला जर तुम्ही पूर्ण डायग्रामला सोडलं तर डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आता या दोन टोकामधलं अंतर फाईंड करायचं आहे. तर ते अंतर यायला पाहिजे बघा 45 मीटर आणि तो दिशा असेल पूर्व दिशा. म्हणजे 36चं उत्तर घ्या, ऑप्शन क्रमांक डी, पूर्वेस 45 मीटर. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न पाहूया. 39 नंबरच्या प्रश्नामध्ये त्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर यावरून उत्तर तुमचं येतं बघा 60. राजेशचं वय आहे 60. ऑप्शन क्रमांक बी तुम्हाला बरोबर करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न 41 नंबरचा प्रश्न बघा, 5,000 रुपयाला खरेदी केलेला मोबाईल 10% नफ्याने विकला. म्हणजे 5,500 रुपयाला विकला असेल त्यानं. त्यानंतर तो 10% तोट्याने विकला असं म्हणून सांगितले. ठीक आहे, म्हणजे तो 10% तोट्याने जर विकलेला असेल तर याचा अर्थ तो 550 रुपये कमी किमती देऊन विकलेला असेल असा त्याचा अर्थ होईल. आणि तो केवढ्याला विकला? तर मग तो विकला असेल 4,950. ऑप्शन क्रमांक ए करा 1चं. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न आहे, व्यास आहे. व्यासावरून अगोदर त्रिज्या काढा. 14 सेंटीमीटर त्रिज्या येईल आणि मग त्रिज्यावरून तुम्हाला ते गणित सोडवावं लागेल. तर 42चं उत्तर घ्या, ऑप्शन क्रमांक बी 616. आपल्याला क्षेत्रफळ फाईंड करायचं होतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 47 नंबरचा प्रश्न घेतलेला आहे. राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किलोमीटर वेगाने दिल्लीला 12 तासात पोहोचते. तर मुंबई दिल्लीचं अंतर किती आहे? त्याचं आन्सर घ्या 1440 किलोमीटर. कारण 120 गुणिले 12 करावं लागेल. त्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर 1440 किलोमीटर इतकं अंतर येईल. त्यानंतर 48चा जो काही प्रश्न दिलेला आहे त्या 48च्या प्रश्नांचं उत्तर घ्यायचे तुम्हाला सी. कारण इथे जे काही तयार झालेले आहेत हेच तयार केले, फक्त उलट्या पद्धतीने लावले तुम्हाला. तेवढेच त्रिकोण आहेत. हा फक्त त्रिकोण उभ्या पद्धतीने मांडला आहे अशा पद्धतीनं, आणि हा त्रिकोण तुम्हाला तोच उलट्या पद्धतीने मांडला आहे. तर आपल्याला ही आकृती अशी उलट्या पद्धतीने मांडावी लागेल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न होता तीच आकृती तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. त्यानंतर बघा 52 नंबरचा प्रश्न जो काही दिसतो तुम्हाला, 70 रुपयाला एक वस्तू विकल्यामुळे 10 रुपये नफा झाला. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 60 रुपये पकडावी लागेल आपल्याला. 81 रुपयाला विकली म्हणजे 21 रुपये तुम्हाला त्यामध्ये काय झाला नफा. तर इकडे 100 ने गुणाकारात घ्यावं लागेल. 0 0 कट होतील. 210 भागिले तुम्हाला काय करावं लागेल बघा 6. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक बी 35% ते बरोबर आहे. म्हणजे त्याला 35% नफा त्यामध्ये झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 54 नंबरचा जर प्रश्न तुम्ही पाहिला तर ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये हे जे काही काळे अक्षरं तुम्हाला दिलेले आहेत यांची जागा मात्र काय केली बघा प्रत्येक ठिकाणी चेंजेस करत गेलेले आहेत.
म्हणजे तो एक घर सोडून पुढे गेलेला आहे, एक घर सोडून पुढे गेलेला आहे, प्रत्येक वेळी दुसऱ्याला 2 घर, नंतर 3 घर, अशा पद्धतीने त्यांनी जागा सोडलेली आहे. म्हणून त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ऑप्शन क्रमांक बी घेऊन टाका. त्याचं बरोबर उत्तर आहे बी. त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता बघा. एक आकृती दिलेली, त्याच्यामध्ये डायग्राममध्ये रंगवले आणि दुसरा भाग तयार केलेला आहे. म्हणजे याला तुम्हाला काय केले, रोटेट केलं त्यांनी, तर आपल्याला या साईडला रोटेट करावं लागेल आणि एक भाग त्याचा काय करावा लागेल, शेड, आणि एक भाग काय करावा लागेल, तशाच पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, तो ठेवावा लागेल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. त्यानंतर 15 मजुरांना काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. 10 मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 15 दिवस लागतील. त्यानंतर सिंपल तुम्हाला 81चं वर्गमूळ काढायचं. वर्गमुळात 81चं वर्गमूळ काढलं तर 9 येईल आणि 256चं काढलं तर 16, आणि नंतर यांच्या दोघांची बेरीज केली तर ती 25 येते. 25चं वर्गमूळ काढलं तर पुन्हा किती यायला पाहिजे, 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जो आहे तो 5 बरोबर आहे त्यातलं. 64 नंबरचा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर यामध्ये जे टिपके दिलेले आहेत हे पूर्ण ठळक दिसणारे टिपके तुम्हाला मोजायचे आहेत. पहिल्या वेळेस तुम्ही पाहू शकता हे 3, हे 3 6 आणि हे 3 9 दिलेले आहेत, नंतर 8 दिलेले आहेत, नंतर 7 दिलेले आहेत, नंतर 6 दिलेले आहेत. ठीक आहे, आता किती यायला पाहिजे, तर आता 5 टिपके यायला पाहिजेत आणि 4 डॉट यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जो काही दिसतो तो त्यातला पर्याय उत्तर कसा होता, बरोबर. ऑप्शन क्रमांक ए आहे तो बरोबर आहे. कारण हे टिपके जर तुम्ही पाहिले, हे टिपके तर पाहिले तर हे टिपके 5 भरतात. प्रत्येक याच्यामध्ये कमी कमी होत गेलेले आहेत आणि साईडचे जे काळे डॉट आहेत हे 4 यायला पाहिजे. तर ते दोन्ही पण पर्याय त्याचे कसे येतात, लागू येतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे दिलेलं आहे ते बरोबर आहे, ए. 68 नंबरचा बघा. 100 फूट रुंदी आणि 60 फूट लांबी आहे. लांबी आणि रुंदी अनुक्रमे दिले, तर त्या हॉलमध्ये 2x2च्या किती फरशा बसतील असं तुम्हाला सांगितलंय. म्हणजे तुम्हाला काहीच नाही, 100 गुणिला 60 भागाकारामध्ये 2 गुणिले 2 म्हणजे 4 गुणायचं आहे. म्हणजे याला जर भाग गेला तुम्ही तर तो 15 येतो. 15 चौक 60 आणि 15 गुणिले 100 जर केला तर 1,500 फरशा तुम्हाला तिथे लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक 1,500 बरोबर करून घ्यायचं त्याचं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1,500. सोडवताना वरती दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे, खाली भागाकारामध्ये 2 गुणिले 2 घ्यायचं आहे. त्यानंतर या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता बघा, ह्या जो काही बाण दिलेले, ह्या बाणाची दिशा प्रत्येक वेळी काय केलेली आहे, तर 45 अंशामध्ये फिरवलेली आहे. 45 अंशामध्ये जर फिरवली तर तो आता इथून ह्या इथे यायला पाहिजे. या दिशेला त्याची डायरेक्शन असायला पाहिजे. तर या दिशेला डायरेक्शन असणार आपल्याकडे एकच पर्याय, तो म्हणजे कोण आहे, सी. तर ऑप्शन क्रमांक सी त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू शकता. तुम्हाला त्रिकोण चौकोन असं दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितले डॉक्टर आणि चिकित्सक कुठे आहेत. डॉक्टर आणि चिकित्सकचा असणारा पर्याय जो काय आहे, त्यांनी सांगितले महिला ह्या डॉक्टरही आहेत आणि चिकित्सकही आहेत. म्हणजे महिलांसाठी असलेला पर्याय तुमच्याकडे कोणता आहे बघा, डॉक्टर, महिला आणि चिकित्सक हे सर्व आपल्याला एकत्र असणारा तो पर्याय आहे, तुम्हाला तो शोधायचा आहे. तर तो पर्याय कोणता आहे, तर तुमच्याकडे टी आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक टी त्यातलं पर्याय उत्तर कसं असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. कारण आपल्याला महिला पण शोधायची. त्यांनी सांगितले किती महिला ह्या डॉक्टरही आहेत आणि चिकित्सकही आहेत. तर त्रिकोण हा महिलांसाठी वापरलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला चिकित्सक आणि ते दोन्ही पण असणारे पर्याय तुम्हाला शोधायचे होते. पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला क्रमाने येणाऱ्या संख्या लिहायच्या होत्या. इथे 65 दिलेली आहे, त्याच्या पाठीमागच्या 2 सर्वात लहान संख्या शोधायची होती जी सम असायला पाहिजे. तर तुम्ही जर पाठीमागे गेलात तर ती संख्या, कारण पाठीमागची असेल 64, 64च्या पाठीमागे 62. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जो काही दिसतो तो त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर. त्यानंतर परिमिती तुम्हाला 108 दिलेली. 108ला तुम्हाला 4ने भागावं लागेल म्हणजे तुम्हाला बाजू मिळेल. ठीक आहे, बाजू किती येते बघा, बाजू काढू शकतो. 4 दोन्ही 8 राहिला, 2 बेस 14 म्हणजे 27चा वर्ग तुम्हाला करायचा आहे. 27चा जर तुम्ही वर्ग केला तर तो यायला पाहिजे 729. ऑप्शन क्रमांक डी त्यातलं बरोबर आहे. त्यानंतर बघा तुमच्याकडे पर्याय काय दिलेले बघा, एक मुंबई, दिल्ली आणि महाराष्ट्र असं दिलेले. त्यामधून तुम्हाला अचूक आकृती ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक सी त्यातलं पर्याय उत्तर आहे. कारण महाराष्ट्र आणि मुंबई एकातच येणार आहे, दिल्ली मात्र वेगळे येईल. तर मग हे महाराष्ट्र वरती आहे, मुंबई आतमध्ये आहे आणि दिल्ली सेपरेट येईल. तर ऑप्शन क्रमांक सी त्यातलं बरोबर उत्तर आहे.
त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये बघा 45, 75 आणि मसावी दिलेला 15, तर लसावी किती दिला आहे बघा. इथे असं असेल, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर 15 गुणिला लसावी असं करावं लागेल. हा 15 इथे भागाकारात जाईल, 15 5 75 होईल असा, ठीक आहे. आणि 45 गुणिला जर 15 तुम्ही केला तर ऑप्शन क्रमांक जो काही 2 दिसतो तुम्हाला तो त्यातलं पर्याय उत्तर कसं असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. 86चं घ्या 2, 225 उत्तर यायला पाहिजे बी. त्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा, कफसाठी त्यांनी 40 वापरला आहे, तर KIET साठी काय वापरावं लागेल. अनुक्रमांकाने जे काही येणारे अक्षर आहेत, म्हणजे सी तुमचं 3 नंबरला येतं तर 3 टाकावं लागेल, यू तुमचं ज्या नंबरला येतं तो नंबर्स तिथे टाकावं लागेल, पी ज्या नंबरला येतं ते करावं लागेल, आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळते 40. तसं KIETची आपल्याला सर्वांची बेरीज करावी लागेल. त्या सर्वांची जर बेरीज आपण केली तर ती येते 45. ऑप्शन क्रमांक सी त्यातलं बरोबर आहे. 89 नंबरचा प्रश्न बघा, एक टेबल फॅन दिलेला आहे, त्या फॅनची तुम्हाला किंमत दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला किती 20% सूट दिलेली आहे. म्हणजे 1,500ची 20% जर सूट काढली तुम्हाला 300 रुपये सूट मिळालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही ती 1200 रुपयाला खरेदी करायला पाहिजे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी 1200 रुपये बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिला बघा, 729चं घनमूळ. खूप वेळा आलेला हा प्रश्न आहे. 729चं घनमूळ जर काढलं तर ते 9 येतं, कारण 9चा घन 729 आहे. त्यानंतर 93 नंबरचा प्रश्न बघा, 3 आणि 6 ही सुद्धा संख्यामाला आपण काढलेली आहे. ही संख्यामाला सुद्धा आपण घेतली होती. फरकाची संख्यामाला आहे, प्रत्येकामध्ये एकदा 3, 5, 7, 9, 11, 13चा असा फरक वाढत गेलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी जे काही दिसतं त्यातलं बरोबर उत्तर आहे. 13चा फरक करावा लागेल, 38 अधिक 13 असं ते येईल. 38 अधिक 13 म्हणजे किती होतात, तर 51. ऑप्शन क्रमांक बी त्यातलं बरोबर आहे. 96 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये आकृत्या दिल्यात बघा. प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला दिलेला आहे बघा, इथेच पाहू शकता पहिला बबल्स इथे वरती गेलेला आहे, म्हणजे हा रेश वरती जायला पाहिजे. तर हे पर्याय तुमचे दोन्ही पण कट होतील. या पर्यायामध्ये 2 वेळेस स्टार दिले, प्रत्येकामध्ये एकदाच येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. कारण प्रत्येकामध्ये त्यांनी स्टार, ती पहिल्या दुसऱ्या आकृतीमध्ये 2 वेळेस स्टार दाखवला आहे, म्हणून आपल्याला ते एकदाच घ्यावं लागेल, कारण प्रत्येक आकृतीमध्ये तो एकदाच दिलेला होता, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा जो काही आजचा झालेला पेपर होता, या पेपरचे आन्सर की आपण संभाव्य आन्सर की पाहिलेली आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येणाऱ्या जी काही आन्सर की असेल त्या आन्सर कीमध्ये पाहायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.